आहे गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हा हे घे गुढी आणली, आमची पण पूर्ण तयारी झाली आहे. हाय हॅलो नमस्कार, मी काजल. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सो आज आहे गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सोमवारी, मंगळवारी, जगावचा बाजार बुधवारी. त्याली लायली आहे, न्यू ड्रेस घालणार आहे मी. आमचा शंभू राजा तयार होतोय आणि मी साडी नेसून तयार आहे. तर आता ना शेगावला हा ड्रेस घेतला होता शंभूला, नवीनच आहे. आम्ही आता गेलो होतो त्यावेळेला म्हटलं आता त्याला आज घालूया. चल आज माहितीये बंड्या, थांब न ग, बंड्या आज लवकर उठलाय. सुशी दूधू पिणं सगळं झालंय. नाव झाली, नाव पण झालीये. अरे ओले, हे बघा आपल्या बंड्याचा असा मस्त ड्रेस आहे, व्हाईट कलर आणि ब्राऊन कलर आहे आणि ऑरेंज आहे. आई आणि शंभ्या मॅचिंग आहे. हॅपी गुढीपाडवा. हॅपी बर्थडे टू यू. अरे बर्थडे नाहीये, गुढीपाडवा आज. गुढीपाडवा. आणि ऐक ना, म्हण मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. शंभू राजा तयार झालाय. पावडर राहिलंय अजून लावायचं. दरवर्षी ना मी पण काठपदरची साडी नेसत असते, मात्र यावेळेला अजून नाही, साधीच साडी नेसली आहे आणि माझी पूर्ण तयारी झाली आहे. फक्त अंकुरची राहिली, आता तो त्याचा आवडतोय. तोपर्यंत गुढीची साडी कोणती आहे तुम्हाला लगेच दाखवते. गुढीची ही जी काठी असते ना, हिला स्वच्छ धुतली आणि नवीन वर्षात घ्या सूर्यनारायणाचं दर्शन. तुम्हाला बरेचदा मी म्हटलं कीर्तिताईंकडची साडी दाखवेल म्हणून. कीर्तिताईंकडनं मिळालेला हा बॉक्स होता, जसाच्या तसाच होता. काल रात्री फक्त मी यातलं ब्लाउज पीस काढून ठेवलं आणि त्याची घडी करून ठेवली. म्हटलं आपलं गुढीच्या जी साडी नेसवायची आहे त्याची घडी आपण वेळेवर करूया. सुंदर साडी आहे, पिंक कलरची. शंभूची शाळेत ऍक्टिव्हिटी झाली होती, तर शंभू कुठल्या रंगाची साडी नेसवली आहे तू? साडी शाळेमध्ये कलर कुठल्या रंगाचा केला साडीला? त्याने केला ब्ल्यू कलर, तर त्याचं म्हणणं होतं तू पिंक का नेसवते आज. सो ही नवीन सुंदर साडी आहे कीर्तिताईंकडची. साडीचे या प्लेट्स तयार करून घेते. साडी बघा किती सुंदर आहे. साडीला पिनअप करून झालेली आहे, त्याला ब्लाउज पीसही लावून दिलं. आता जेव्हा आपण ते काठीला बांधणार आहोत तेव्हा कठीण जाणार नाही. वेळेवर प्लेट्स करायचे नाहीये. म्हणजे झोपू नको, उठ उठ. अरे उठ रे. आले उठले, आले उठले आले उठले बेबी उठले बेबी. थँक्यू. ते न्यू तोरण आणलंय, छान मस्त आहे ना. हे आता मला इथे लावायचंय. आधी हे जुनं काढावं लागेल त्यासाठी. हो बेटा, हो वर चढ. हे बघ शंभू, चढ जिन्यावर. दिसला का आबू? है ना. आपा काय खातोय हा? काय खातोय रे? पानं खातोय. पानाला नाही. हो, घरात आईने गुढीची तयारी करून ठेवलेली आहे. हार, त्यानंतर पाणी, हळदी कुंकाचं पाळत, दिवा बांधायला नाडा काढलाय. सकाळीच आज भांडे पण घासून झाले होते. त्यानंतर गाठीचा हार आहे, कंगन आहे आणि हे काय म्हणता पाटावर टाकायसाठी गहू, त्यानंतर विड्या, आंब्याचे पानं, कडुलिंबाचे पानं सगळं काढून ठेवलेलं आहे. दाखव शंभू काय काढलंय. वाव किती सुंदर रंग. उजव्या हातानेच टाक ना, आणि तुझ्या ड्रेसला लावू नको बरं.
हो पण लावू नको, खराब होऊन जाईल तर. हा, ग्रीन आणि व्हाईट मिक्स केल्यावर कुठला तयार होतो? लाईट ग्रीन करायचा आहे त्याला तयार. गुड्या उभारल्या गेल्या आहेत. आज आमची राहिली आहे, आता उभारूया. साडीला फुलं लावलेत, छान दिसतंय की नाही? ओ बंड्या बघ, हे बघ. वाजून दाखव, वाजून दाखव. आणि मी ते हातात धरते, सोपं पडेल तुला. पाच. करून दे. बांधा मी काय म्हणते पप्पा. काय झालं शंभूला? गाठी? अरे खायची नाही म्हणा, आता नको. कंगण आहे ते दे तुला. थांब बेटा. हा हा, हे घे. काय झालं? आला बेटू, हे घे, हा घे, हा हार घे. साखरेचा पण घाल. कडे ये, कडे ये. गुढी आणली, आमची पण पूर्ण तयारी झाली आहे. आता इथे खाली पाटावर ठेवायचंय. मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अंकुर हळदी कुंकू उदबत्ती वाट तू. रत्नाकरचा गौरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम कैशरा हिरे. म्हणजे बंडा हो, छान छान कपडे घातले. झाला ना, बस बस. त्याची कडी लागेल ती वाटी आण. सगळं झालं. होयची पूजा होते. आणतो आले. साकल आहे का? साकल कोण कानाले? हे मग अम्मा बोलते. थांबले कलते म्हणाई अजून. भजे करायचे आहेत, मुगाचेच करेल. तर मुगाची डाळ भिजत घातली आहे. पुरीचा नैवेद्य आहे, पुरी श्रीखंड म्हणून कणिक भिजवून ठेवली आहे. आणि पोळ्या मात्र मी सकाळी लवकर करून घेतला होता. हाय आपा. दरवर्षी गुढीपाडव्याला नवीन पंचांगाची पूजा केली जाते. तर आज पप्पांनी पूजा केलेली आहे. त्यावर शुभ लाभ श्री असं सगळं लिहिलं जातं. देवांची पूजा पण झाली आहे सकाळीच. शंभू राजाने आमचा आता ड्रेस चेंज करून घेतला आहे, कारण तो कोरा असल्याने टोचत होता. आणि आज बटाट्याच्या भाजीचा नैवेद्य दाखवणार आहे. मुगाची डाळ भिजत घातली होती, ती भिजली आहे. इथे भाजीचं वरणाला पण गुळ वगैरे टाकून उकळी आलेली आहे. आज पुऱ्या करायच्या आहे आणि श्रीखंड आणलं गेलेलं आहे आता. आणि भाजी पोळी वरण भात रोजचंच आहे. कोशिंबीर करेल म्हटलं बेटाची किंवा टोमॅटोची. आणि मग भजे करायचे आहेत. तर आता घड्याळात वाजलेले आहेत 10:30 झालेत. तर 10:35 झाले आमच्या घड्याळामध्ये. 11:30च्या आत आम्हाला नैवेद्य दाखवून गुढी घरात घ्यायची असते. त्यामुळे आता जरा फास्टमध्ये काम करूयात. त्याआधी मी ना जरा अंकुरसाठी पोहे केले होते. थोडे पोहे शिल्लक आहे, ते खाऊन घेऊया म्हटलं. तुम्हा सगळ्यांना आमच्याकडून मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमचा नमस्कार. हो, या पटकन नाश्ता करून घेऊ म्हटलं. अशा पुऱ्यात लाटून ठेवलंय आणि तेलही चांगलं गरम झालंय आता आपलं. त्यामुळे मी दुसरी पुरी पटकन टाकू शकली नाही. गाय बघा कशी जास्वंदाचे झाड खाते आमचं. हाट काय झालं? माझ्या भाऊचे म्हणणं आहे आई तू माझ्या जवळ बस, पण काय करू, माझा स्वयंपाक राहिला ना सोनू. पुऱ्या तळून झालाय आणि आता इथे माझं काम चाललेलं आहे. भजे, मुगाचे भजे, मुगोडी जे म्हणतो ना आपण, ते करायचं. तिकडे लावलाय मी भात. घड्याळ आहे 10:55. कधी कधी मल्टीटास्किंग करताना आपल्याला असं वाटतं की आपण आपल्या आईसारखं व्हायला लागलोय की फास्टमध्ये. म्हणून ना मी काय केलं माहिती आहे का, आज साडी नेसण्याआधी पोळ्या करून घेतल्या होत्या की सगळेजण गेलेले आहे दुकानात. मी आणि शंभू आम्ही दोघंच मायले का घरी आहोत. ती गाय केव्हाची जास्वंदीचं झाड खात होती, पण मी काय करू,
मला इथे पुऱ्या तळायच्या होत्या, पूर्ण लाटून झाल्या आणि मी तिला मग हाकलायला गेले. दुधी भोपळ्याची भाजी, माझे भजे पण तळून झालेत आणि बटाट्याची पण कोरडी भाजी करून झाली. भाताचं झालंय, कोशिंबीर करते पटकन. मात्र गजानन महाराजांचा साखळी पारायणे जे मी करत असते ते साखळी पारायणचं अध्याय वाचायचा आहे, तो सुद्धा राहिला आहे माझा. आता आधी सगळं गुढीचं होऊन जाऊ देईल आणि मग त्यानंतर पुढे अध्याय वाचेल. सगळा स्वयंपाक झालेला आहे, पाणी आणलंय. आता चौकोनी मंडळ करायचं, त्यावर नैवेद्य. ये बेटू. हो हा, कलून घ्या नमस्कार. वाकून कल ना. हा कला. हा, सगळ्या भाज्या ठेवल्या याच्यात आणि भाज्या विकणं चाललंय. पाण्याची बाटली सुद्धा मिळते आमच्याकडे. आता वेळ झाली आहे, नैवेद्य दाखवून झाला. आता घरात घ्यायचा असतो हा ब्रह्मध्वज. मस्त. 1159 काठी काढून घेतली आणि पूर्ण साडी आणि बाकीचं जे सगळं होतं गुढीचं ते आता पाटावर देवाच्या अगदी समोर ठेवायचं असतं संध्याकाळपर्यंत. आणि मग थोडेसे गाठी खायची, थोडंसं हे खायचं. आज ना कडुलिंबाची चटणी करतात, जोशी आजी करायच्यात. गुरुवार आहे, अध्याय वाचा असते महाराजांचं. आज बटाट्याची भाजी, श्रीखंड, पुरी, कोशिंबीर, भजे केलेले आहे. वरण भात मी घेतला नाही आणि दुधी भोपळ्याची भाजी पण मी घेतलेली नाही आहे. सो चलो आता आम्ही जेवतोय ना. इकडे यांची पण जेवण चाललेत. जेवण वगैरे झालं, थोडा वेळ टी व्ही वगैरे बघत होतो आणि माझा मिनी ब्लॉग आलेला आहे. आता हा इन डिटेल व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे. आता संध्याकाळी बघूयात. आजपासून रामाचं नवरात्रही चालू होणार आहे, ज्यांच्याकडे रामाचं नवरात्र आहे. शंभूराजे चाललेत भूर, शंभूराजांचे आप्पा पण झाले भूर. आम्ही आलोय आता राम मंदिरात, चिमुकले राम मंदिरात. हा बोल, काय म्हणणं? तू संधी तरी देते का मला बोलायची? अगो बाई, व्हिडिओ तू येतो का तरी? येतो, प्रामाणिक मत दे. किती वेळा? काही पण नको बोलू. हा, आजपासून प्रभू श्रीरामांचं नवरात्र चालू झालेलं आहे. म्हणजे नवीन लवकरच वर्ष पण मराठी चालू झालेलं आहे. तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि गुढीपाडवा तुम्हाला चांगला गेलाच असेल, तुम्ही चांगली मजा केलीच असेल, श्रीखंड पुरी खाल्लीच असेल आणि अजून काही नवीन पदार्थ खाल्ले असतील तर कमेंट करून सांगा. आम्ही पण आज नवीन पदार्थ खाल्ले आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कमेंट फार तुम्ही कमी करताय, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.